आणि आता बातमी आहे आणखी एका आर्थिक घोटाळ्याची। मनी एज घोटाळा 300 कोटींहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मनी एज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी मनी एज कंपनी समूह स्थापन करणारे हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव राव राणेला अटक करण्यात आली आहे। गुंतवणुकीवर वर्षाकाठी 24% परतावा देण्याचं प्रलोभन कंपनीमार्फत दिलं जात होतं। मनी एज कंपनीनं राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। तर आपण पाहतोय मुंबई, नाशिक, नागपूरसह राज्यभरात 12 शाखा या मनी एज कंपनीच्या आहेत। गुंतवणुकीवर वर्षाकाठी 24% परताव्याचं प्रलोभन या कंपनीने दाखवलं होतं। गुंतवणूकदार जोडल्यास वेगळं कमिशन मिळेल असं देखील या कंपनीचं म्हणणं होतं। पैशांची बांधकाम व्यवसायामध्ये गुंतवणूक या कंपनीकडून करण्यात आली होती। तर व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर हा घोटाळा उघड झाला। मनी एज कंपनीच्या हरिप्रसाद वेणुगोपाल, प्रणव राव राणेला अटक करण्यात आली आहे।